इथे मी मस्त गावरान कोथिंबीर घेतली आहे, मस्त निवडून घेतली स्वच्छ अशी. आज आपण नवीन बेत करणार आहे, म्हणजे आपण कोथिंबीर वडी बनवणार आहे. उन्हाळ्यामध्ये पोटामध्ये थंडावा देण्यासाठी आपण कोथिंबीर वडी बनवत आहे. मी इथे बारीक बारीक अशी चिरून घेते. एकदम ताजी कोथिंबीर आणलेली आहे. मस्त बारीक अशी कट करून घेऊ. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्ही मला कमेंट करून सांगत नाही. आवडत असतील तर ओके बोला, नाही का. काहीतरी कमेंट करा म्हणजे अजून आपला उत्साह वाढतो. अशी कवळी कवळी दांडी पण घेतली मी, त्याची देठ वगैरे त्याकडे मस्त बारीक कापून घ्यायचंय. त्याच्यामध्ये आपल्याला जास्त काही इंग्रेडियंट्स लागणार नाहीये. इथे मी लसूण घेतली एक आपली आणि मिरच्या घेतल्या 7-8. तिखट नको असेल जास्त तर कमीच घ्या. अशी बारीक कापून घेतली. हिंग वगैरे टाकून घेते. चवीपुरतं मीठ, हळद. हे आपलं लसूण आणि मिरचीचं वाटण केलेलं मिक्सरवरून बारीक केलंय, ते पण टाकून घ्यायचंय. बेसन पीठ आपल्याला जसं लागेल तसं घ्या. हे ओवा आणि तांदळाचं पीठ आहे. माझ्याकडे पीठ नव्हतं तर मी मिक्सरमधून बारीक करून घेतले तांदूळ. हे बघा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं, पाणी लागेल तसं. आता इथे प्लेटमध्ये मी ऑइल टाकून घेतले. आता ते आपल्याला त्याच्यात सोडून घ्यायचं आहे. मस्त असं सेट करायचं आहे. मस्त कुरकुरीत आणि चविष्ट अशा कोथिंबीर वडी होतात. एकदा करून बघा. पूर्ण सेट करून घेते मी आता. तेल सोडून घेते थोडं. ते पाणी गरम करायला ठेवलं होतं. हे बघा, लिंबू सोडते टोप काळा पडू नये म्हणून. त्याच्यात प्लेट सोडून घेतली. मस्त आपल्या तयार झाल्यात. आता ह्याला मस्त गरम गरम फ्राय करायचं. फ्राय करून दाखवते मी थोड्या. मस्त गरम गरम डाळ भात किंवा असंही खाऊ शकता तुम्ही. खमंग अशी कोथिंबीर वडी लागते. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. हे बघा.